आता ही गोष्ट महाराजांच्या मनात सतत खदखदत होती की सिद्धी जोहर अजून जिता कसा. आणि यानंतर महाराजांनी एक चाल खेळली. चाल अशी खेळली की या पन्हाळ्याचे किल्लेदार होते त्र्यंबकराव यांना सांगितलं की तुम्ही पन्हाळगड सोडून द्या आणि तिथून आपल्या सैन्यासोबत निघून या. त्र्यंबकराव निघाले. सिद्धी जोहरला पुन्हा एकदा कळलं की स्वतः मराठे शरण येत आहेत. मराठे खरोखरच शरण आले. पहिल्यांदा त्याला शिवा काशीदांचा झटका बसला होता, परंतु आता त्याने विश्वास ठेवला. मराठे शरण आले. त्र्यंबकराव निघून गेले. आपलं सगळं सैन्य निघून गेलं आणि सिद्धी जोहरच्या हातात आयता पन्हाळगड आला. आदिलशाहीची उपराजधानी पुन्हा एकदा आदिलशाहीकडे आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अली आदिलशाह त्यावेळेस गादीवर आहे. बडी बेगमेला झटके येत आहेत की अफजल खान मेलाय, अफजल खान मेलाय, हे अजून तिचं तेच चाललंय. त्यामुळे तिला वेडाचे झटके येत आहेत. तिचं राज्यकारभारात काहीच लक्ष नाहीये. अली आदिलशहाला बातमी गेली की हा पन्हाळगड आपल्या ताब्यात आलेला आहे. पण बातमी कशी गेली? बातमी अशी गेली की शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुखरूप निसटले आणि नंतर पन्हाळगड आपल्या ताब्यात आलेला आहे. या अली आदिलशहाच्या डोक्यात ते मात्र पक्क बसलं की हा सिद्धी जोहर आधीपासून बंडखोर होता. तो नंतर या आदिलशहानं कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती त्याला घेतलं होतं. तो आला, आदिलशहानं सांगितलं होतं की शिवाजी महाराजांचा काटा काढ, मग बघतो, मग तुला पदोन्नती देतो, मग तुझं प्रमोशन करतो. सिद्धी जोहर त्याच गुरमीत होता. अरे पन्हाळा घेतला मी, पन्हाळा घेतला. अली आदिलशहाला कळतंय की या सिद्धी जोहरनं शिवाजी महाराजांची संधान बांधलं आणि मग शिवाजी महाराजांना सोडलं, मग पन्हाळगड ताब्यात घेतला. नंतर झालं असं, या सिद्धी जोहरचा मृत्यू कसा झालाय मित्रांनो? सलाबत खान नावाचा त्याचा किताब, आणि हा सलाबत खान त्याला जेवणामध्ये विष घालून आदिलशहानं मारून टाकलं. मित्रांनो, काटा कसा काढावा? बाजी प्रभूंच्या या बलिदानाला, रायाजी बांदलांच्या पराक्रमाला, शंभू सिंग जाधवांच्या, विठोजी काट्यांच्या या सगळ्या पराक्रमाला श्रद्धांजली देण्याचं काम शिवरायांनी सिद्धी जोहरचा काटा काढून केलं. हा गनिमी कावा.